जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 341वा पालखी सोहळा। या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी जे या देहूमध्ये दाखल होत असतात। मात्र या वर्षी जे आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्यासाठी यंदा प्रथमच नव्याने रथ निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे। राजस्थानमधील सिहोर येथे सागवानीच्या लाकडावर आकर्षक कोरीव नक्षीकाम करून तयार करण्यात आलेला ह्या आकर्षक भव्य रथ तयार करण्यात आला आणि हा देहूमध्ये दाखल झालेला आहे। जवळ तब्बल 150 घनफूट सागवान लाकडे याच्यासाठी लागले आहे। सुमारे 250 किलो चांदीचा वापर करून हा नवीन रथ जो आहे तयार करण्यात आला आहे आणि आज हा रथाचं जे आहे ते पूजन करण्यात आलं। त्याच्यानंतर आज हा रथ जो आहे तो पंढरपूरकडे रवाना होत आहे। मात्र आज बरोबर 2 वाजता या पालखीचं जे आहे प्रस्थान होणार आहे आणि ते प्रस्थानासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक जे येत असतात। मात्र हा नवीन रथ पाहण्यासाठी, कारण की आतापर्यंत जे जुने रथ होते, मात्र या वर्षी प्रथमच हा नवीन रथ करण्यात आला आणि ते बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक जे आहे दर्शनासाठी येत आहे। बोला मास्तर। हाँ बाबू 2 मिनट नहीं फोटो दो ना मामा मत काय लागत ना। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।